सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 29. वेळ भेटला म्हणून आज म्हणलं डबल भाग टाकावं. तर वळूयात आपल्या कथेकडे. आता ती त्याच्या मिठीत एकदम बिनधास्त स्वप्न पाहत झोपली होती आणि तिचं ते स्वप्न त्याने सत्यात उतरवलं होतं. मग काय, सकाळी सकाळी तो तिच्या आधी उठला होता आणि गेला गोठ्याची कामे आवरायला. पण प्रिया अजूनही उठलीच नव्हती आणि आता जवळपास सकाळचे 7 वाजत आले होते आणि तेवढ्या दारावर थाप पडली आणि ती थाप टाकली होती आईसाहेबांनी. त्यांनी दार वाजवलं आणि म्हणाल्या, प्रिया, ए बाळा, उठलीस का? आणि त्या दार उघडून आत आल्या. तर ती एकदम बिनधास्त झोपली होती. तसा त्यांनी तिच्या डोक्यावर त्यांचा थंड हात फिरवला आणि त्यांच्या हाताच्या थंड स्पर्शाने तिला जाग आली. ती म्हणाली, काय झाले आईसाहेब, खूपच उशीर झाला का मला उठायला? त्या म्हणाल्या, नाही, उशीर नाही झाला, पण ती काय आहे ना, आज गणेशांचे आगमन आहे म्हणून म्हटलं तुम्हाला सांगून यावं की केस स्वच्छ धुवा. कसं आहे ना, सगळं निर्मळ हवं आहे आणि पवित्र पण हवं ना घरामध्ये, त्यामुळे म्हटलं. ती म्हणाली, हो धुते आईसाहेब, आणि लगेच उठते पण. आणि त्या म्हणाल, नाही नाही, तुम्हाला जेव्हा उठायचं तेव्हा उठा, पण मी फक्त सांगायला आले होते तेवढंच. आणि असं सांगून आईसाहेब खाली गेल्या. तर अजून एक गोष्ट सांगते. अहो ना, म्हटले मी की माझं युट्यूब चॅनल आहे, तर ते काय बोलले नाही अजून. बघू आता, उद्या सकाळच्याला जर अपलोडिंग लवकर नाही झालं तर त्याच्यावर अंदाज लावायचा की आमच्यात किरकिर झाली म्हणून. आणि जर लवकर झाला अपलोड तर समजायचं आमचं सगळं ठीक आहे. तर तिने आता बेडवर उठून अंगाला एक मादक आळुका पिळुका दिला. तसे जरासे अंग ठणकतंय असं तिला जाणवलं, पण तो आला आणि त्याने तिच्यावर हक्क दाखवला हे तिच्या आठवणीतच नव्हतं, कारण ते तर तिचं गोड स्वप्न होतं आणि हे ती मनापासून आठवून खूप खुश होत होती. आणि उठली, आंघोळीला गेली, पण आंघोळ करताना त्याने तिच्या छातीवर केलेला लव बाईट तिला दिसला. आणि ती मनातूनच म्हणाली, हे कसे झाले असेल बरं, बरं जाऊ, माझ्याकडूनच काहीतरी लागलं असेल, असं म्हणून तिने तो विषय सोडून दिला. आणि तिनं आंघोळ करायला सुरुवात केली. तेवढ्यात तो पण सगळं आवरून वर आला. पण आईसाहेब म्हणाल्या, राजे, जरा तुम्ही पटपट आवरून खाली या बरं का, काही सजावट बाकी आहे, सुनबाईंकडून राहिली आहे ना ती करण्यासाठी. तो म्हणाला, हो आईसाहेब, लगेच येतो. तसा तो त्याच्या रूमकडे गेला, पण ती कुठे दिसेना. पण बाथरूम मधून आवाज येत होता आणि तिने फक्त दार ढकललं होतं आज, कारण तिला माहिती होतं घरात तर कुणीच नाही आणि कुणी येणार पण नाही ना तिच्या रूम मध्ये. पण त्याला वाटलं हे त्याच्यासाठी आमंत्रणच आहे. त्याने पण स्वतःचा टॉवेल घेतला, खांद्यावर टाकला आणि बाथरूम मध्ये गेला. पण आपल्याला तर माहितीये, प्रिया पूर्ण कपडे घालून आंघोळ करतच नव्हती, फक्त चेहऱ्यावर साबण लावला होता आणि डोळे बंद होते. पण तिला कोणाचा तरी आवाज आला आणि ती म्हणाली, अहो आईसाहेब, तुम्ही आहात का, असं म्हणून तिने गडबडीत पाणी चेहऱ्यावर घेण्यासाठी मग घेतला, पण तो लगेच पडला. आणि आता तो फक्त तिच्या ओल्या शरीराकडे बघत होता आणि तिचं सौंदर्य डोळ्यांनी पित होता. आणि त्याने तिला तशीच उचलून घेतली, शॉवर चालू केला. तर ती म्हणत होती, कोण आहे. त्याचा स्पर्श ती ओळखत होती, पण बोलत नव्हती त्याच्याशी. तसं तिने डोळे उघडले आणि म्हणले, अहो, तुम्ही कधी आलात आणि आत का आलात, सोडा मला खाली, मला लाज वाटते. तो म्हणला, अगं मी नवरा आहे तुझा, मग अजून पण लाजतेस का. ती म्हणाली, तुम्ही आधी बाहेर व्हा, जा बाहेर.
मला नाही तुम्हाला काही सांगायचं पण आणि बोलायचं पण. आणि हो, आधीच सांगते, मला काही करायचं नाही, आधीच सांगते. आणि जर काही केलं ना तर मी ओरडेल. तसा तो तिला खाली सोडून देत म्हणलं, बरं मग मी काय करायचंय ते तू सांग, असं म्हणून त्याने तिच्याकडे एक एक पाऊल पुढे टाकले. आणि आता ती तशीच भिंतीला जाऊन टेकली आणि म्हणाली, काही नाही करायचंय, जा बाहेर. तर तो तिला तशीच भिंतीवर दाबत म्हणला, बरं जातो मी, असं म्हणून तो तिच्या तोंडाच्या जवळ तोंड घेऊन गेला आणि तिच्या त्या नाजूक गुलाबी ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात तिने हात मध्ये घातला आणि म्हणाली, नाही, अजिबात नाही, सोडा. पण आता त्याने तिच्या कमरेवर एक हाताने घट्ट मिठी मारली. तसा म्हणाला, बरं ओठांवर नाही काय करत मी, असं म्हणून त्याने तिच्या सुरई सारख्या सुंदर गळ्यावर तोंड घालून तिथेच खूप डीप किस करत होता. ओढ पण तिला पण होती त्याची, पण तिच्या मनात राग होता हे त्याला माहित होतं. काय करणार ती हे माहिती नव्हतं पण. आणि तिने न राहून तिचा हात बाजूला काढून त्याच्या उघड्या पाठीवर घट्ट पकडून ठेवला. तसा तो तिच्या ओठांना फक्त त्याच्या बोटांनी स्पर्श केला. त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिचे ओठ विलग झाले आणि त्या शॉवरच्या पाण्याचे ठिपके तिच्या ओठांवर मोत्यांच्या सारखे वाटत होते त्याला. आणि त्याने न राहून थोडासा रपटपणा करायला सुरुवात केली. पण तिला तो सहनच होईना आणि तिने त्याला दूर धक्का दिला. पण आता तो बेसावध होता, लगेच लांब गेला आणि तिने पटकन अंगावर कपडे गुंडळून ठेवत म्हणाले, मी म्हणाले ना त्या दिवशी तुम्हाला, मला नाही जमणार ते सगळं, आताच सांगते. तो म्हणला, पण का, कारण तरी सांग ना. ती म्हणाली, बाहेर सांगते, जाऊ देत मला. पण आता इतकी छान चाललेली प्रेमाची आंघोळ तिला आवडत होती, पण तो घालत होता, पण तरीही ती नकोच म्हणून बाहेर आली. स्वतःच आवरलं आणि तो पण आंघोळ करून उघडाच बाहेर आला, टॉवेल गुंडळून. तसा तिने पटकन डोळ्यांवर आडवा हात घालून म्हणाली, तिकडे जा आणि कपडे घाला. आता त्याला माहिती होतं की ती लाजत आहे म्हणून. तो म्हणाला, मी का जाऊ, ही रूम माझी आहे. ती म्हणाली, हो का, मग माझी पण आहे, कळलं का, जा पटकन कपडे घाला तिकडे जाऊ. आणि आता तो मुद्दाम आणखीन उशीर करत म्हणला, बरं बघ, माझ्याकडे बघ तरी जरा, बघ माझे हे डोले शोले कसे वाटतात. आणि ती खूप लाजून चूर खाली बघून म्हणाली, शी घाणेरडे, जा तिकडे. कारण तिने त्याला असं उघडं अजून दिवसा कधी पाहिलंच नव्हतं. मग असं तर होणारच होतं ना. आणि ती म्हणे, नको, तुम्ही नका जाऊ, मीच जाते बाहेर, असं म्हणून ती डोळ्यांवर आडवा हात लावून बाहेर निघाली. तस तिचा पाय एका टीप व्हायला लागला आणि ठेच लागली तिला. तर ती वेदनेने तळमळत खाली बसली आणि तो लगेच तिच्यापाशी जाऊन म्हणाला, तिला उभे करत म्हणाला, बघ, तू माझं ऐकून घेत नाहीस ना, सारखी धडपडत असते, म्हणून हे होते तुला. आता तिला खूप वेदनेने चालताही येईना. तो म्हणला, चल मी नेतो. तसं त्याने तिला एकदम फुलासारखी सहजच उचलली आणि बेडवर टेकवली.
बेडवर टेकवलं खरं, पण त्याच्या केसातून एक पाण्याचा टिपका तिच्या हनुवटीवर पडला आणि त्या थंड पाण्याच्या स्पर्शाने ती शहारली. तेच पाणी हळूहळू खाली सरकून गळ्यावरून, मग तिच्या दोन्ही छातीच्या उभारामधून हळूच खाली सरकन पोटाच्या नाभीवर नाभीत मध्ये जाऊन साचलं. तसा तो ते पाणीकड बघत म्हणला, नशिबान आहे हे पाणी, तिथेच थांबलं. आणि तसा तो खाली सरकला आणि तिने लगेच पोटावर आडवा हात लावून ती झाकून घेतलं. आणि तो आता जरा दादागिरी करत म्हणाला, हात काढ. ती म्हणाली, नाही काढणार, नाही काढणार. तो पुन्हा म्हणाला, हात काढ. ती म्हणाली, नाही म्हणजे नाही, एकदा कळतंय ना. तो म्हणला, ठीक आहे, नको काढू. असं म्हणून त्याने तिच्या नाजूक कमरेवर हाताने जरा दाबलं. तशी ती म्हणाली, अहो नको ना, खूप कसं तरी होतं. तो म्हणला, मग हात काढ ना. आता तसं तिने हात बाजूला काढला आणि त्याने तिथेच पोटावर हात फिरवला आणि खाली बसून स्वतःचं डोकं ठेवत म्हणला, टायगर, आणि काय बिघडले आहे? चल बोल. हे तर सगळं माझंच आहे, माझ्याच होणाऱ्या मुलांसाठी आहे ना. पण तू इतकी का चिडलीस आणि इतकी का लाजतेस? आता ती त्याच्या या शब्दांचा अर्थ करून पुन्हा एकदा चेहरा हातानेच झाकून काहीच नाही म्हणाली. तसा तो बाजूला झाला आणि कपडे घालून रेडी झाला. पण ती अजूनही हाताने चेहरा झाकूनच होती. आणि त्याने तिचे हात दोन्ही बाजूला काढून म्हणाला, खूप छान वाटलं मला तर पहाटे पहाटे. आणि असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आणि आता ती जरा चकित होऊन पाहत म्हणली, तुम्ही तर आता आलात ना. तो म्हणाला, नाही ग, मी तर तेव्हा आलो जेव्हा तू तो उशीचा शिवम बनवून मिठीत घेऊन झोपली होतीस तेव्हा. तशी ती खूप खूप लाजली आणि मग तिला छातीवरची खून आठवून म्हणाली, म्हणजे तुम्ही मला. आणि तो म्हणला, अगं तू तर जागी नव्हती ना, तू तर जागी नव्हती, नाहीतर अजून जास्त रपटपणा केला असता. आणि ती म्हणली, हो ना, पण असे का केले तुम्ही माझ्या मर्जी विरुद्ध? तो म्हणला, अगं तुझी मर्जी विरुद्ध नाही, तूच तर मला पहाटे जवळ घेतलं होतंस मिठीत. आणि म्हणाली, किती छान. आता तिने त्याच्या तोंडावर हात लावला आडवा आणि म्हणाली, काय हो, थोडे हाडबीड नाही काय तुमच्या जिभेला? काही पण कसं काय बोलता? आणि आता त्याला चान्स मिळाला होता. त्याने पुन्हा तिच्या हातावर किस करायला सुरुवात केली आणि म्हणाला, अगं हाड तर नसते जिभेला, फक्त स्पर्श असते, बघायचंय का तुला? असं म्हणून त्याने तिच्या ओठांवर जीभ फिरवली. तशी ती खूप लाजली आणि त्याला धक्का देऊन बाहेर निघून जाताना म्हणाली, माझ्या जवळ यायचं असेल तर घेता की नाही ते आधी सांगायचं, ते पण खरं खरं. मग मी ठरवेल तुम्हाला जवळ घ्यायचं की नाही, कळलं का? आणि आता तो तिने दरवाजा उघडला, ती बाहेर गेली आणि हा डोकं खाजवत बेडवर बसला आणि म्हणला, अरे देवा, काय करू ह्या पुरीचं. आता आईसाहेब आबासाहेब तर बाहेर होते परसबागेत फुलं आणायला आणि परसबागेची पाहणी करायला गेले होते. रात्रीचा खूप पाऊस झाला होता, त्यामुळे काही खराब झाले का ते बघायला गेले होते. आणि आता ती मस्त कमरेवर पदर खोचून केस वरती बांधून किचन मध्ये काम करत होती.
पण हा शिवम किती खट्याळ होता. तेवढा तो आला आणि पुन्हा तिची मस्करी करावी वाटली त्याला, म्हणून तो पुन्हा किचन मध्ये गेला. फ्रीज मध्ये तिने चॉकलेट ठेवले होते, बर्फ पण ठेवला होता. त्याने बर्फ घेतला, चॉकलेट पण घेतलं. तिला म्हणाला, खाशील का? ती म्हणाली, नाही, मी मी ड्रिंक घेत असणाऱ्यांचं उष्ट काहीच खात नाही आणि घेतही नाही. तो म्हणला, हो का, खरंच ना? मग माझे ओठ टेकवलेले जमतात वाटतं तुम्हाला? ती म्हणली, हे बघा, काही पण काही नका बोलवा, कुणी ऐकलं तर काय म्हणतील हो. तो म्हणला, हो, ऐकू दे ना. असं म्हणून त्यानं तिच्या उघड्या पाठीवर तो बर्फ फिरवायला सुरुवात केली. पण आता तो बर्फ फिरवत होता हे तिला माहिती होतं आणि का फिरवतो हे पण माहिती होतं, पण तरी ते समजून घेत नव्हती ती आणि तिला अजिबात समजून घ्यायचंही नव्हतं. आणि ती न राहून म्हणाली, अहो नको ना, किती थंड लागतंय. तो म्हणला, मग काय करायचं आहे हे तुला कळतंय का? माहिती तर आहे ना, मग चल कर पटकन. ती म्हणाली, ठीक आहे, करते करते करते. असं म्हणून तिने लगेच त्याला आवडतात तसे सगळे केस खाली सोडले आणि आता तिची गोरी गोरी पान फुलासारखी छान, जी जी पाहून शिवमच्या तोंडाला पाणी येतं, ती पाठ सगळी झाकून घेतली. पण तरी तो तिच्या पाठीला घट्ट चिकटला, कारण तिचं हे रूप पण त्याला खूप आवडायचं. पण आता तो चिकटला आणि तिने तिथलाच भांड्यातला एक चाकू घेतला आणि सरळ त्याच्या भारदस्त छातीवरच लावला आणि म्हणाली, येणार का माझ्या जवळ? पण आता शिवम खूप घाबरला. तिने जरा चाकू जास्त जोरात दाबला तर आता काय होईल पुढे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.